नमस्कार, मी वंशिता जाधव आपणा सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते। कृष्णा वेण्णा नदीवर 175 वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दगडी पूल आहेत। सध्या धुवाधार पावसाने कहर केला असून यामुळे या दोन्ही पुलाला संभाव्य धोके लक्षात घेऊन मोठी वर्दळ असणारी अवजड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवावी अशी मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केली आहे। सातारा शहराकडे येणारा राज्यमार्ग क्रमांक 956D वर असलेल्या वडूद येथील कृष्णा नदीवरील तब्बल 175 वर्षांपूर्वीचा छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना असणारी दगडी बांधकामातील पूल आणि तसाच वाढे गावालगत वेण्णा नदीवरील पूल आहे। या दोन्ही पुलावर पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत। पुलाच्या बांधकामात अनेक झाडे झुडपे उगवली असून त्याला पुलाचा धोका संभवत आहे, तर पुलावरील खड्ड्यांमुळे सतत अपघात होत असून अनेक वाहनधारकांना दुखापती झाल्या आहेत। पुलांच्या मजबूतीसाठी प्रयत्न व्हावा। तब्बल 175 वर्षाहून अधिक काळाचा आजही मजबूत आणि वास्तुशास्त्राचा अचंबित करणारा नमुना असलेले वडूद वाढे येथील नदीवरील पूल आहेत। त्यावर खड्डे पडलेले, झाडे झुडपे उगवलेली असूनही तो आज सुस्थितीत आहे। त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबूतीसाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणावर होणारी अवजड वाहतूक या पुलास धोकादायक ठरू शकते, त्यामुळे वाहतूक अन्य पर्यायी मार्गांनी वळवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। पुलावरील खड्ड्यांचा पुलाच्या अस्तित्वाला धोका ओळखून यावरील मोठी वर्दळ असणारी अवजड वाहतूक या पुलाला धोकादायक ठरू शकते। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे। याकडे आता दुर्लक्ष नको अशी मागणी वडूद वाढेसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे।